जे सायरा स्पोर्ट्स क्लबचे ब्रँड ॲम्बॅसिडर आहेत आणि सायरा स्पोर्ट्स यांच्या वतीने बक्षीस आले. विशाल मोरे जर इथे अर्धशतक पूर्ण करत असतील जे सायरा स्पोर्ट्स क्लब ब्रँड ॲम्बॅसिडर आहेत तर इथे अर्धशतकासाठी प्राइज राहणार आहे तब्बल 1000 रुपये. आणि आजच्या दिवसभरामध्ये जो कोणी गोलंदाज पहिलं निर्दोष टाकेल त्यासाठी सुद्धा सायरा स्पोर्ट्सच्या वतीने 1000चं बक्षीस आहे. सायरा स्पोर्ट्सचे ओनर आदरणीय अतुलदादा खोमणे आपणास मनापासून धन्यवाद. मॅच सुरू होईल आणि जसा सामना सुरू होईल आवाज असेल आदरणीय गोपी जाधव सरांचा. थँक्यू. थँक यू. रॉयल ग्रुप व साईराम मित्र परिवार आयोजित रॉयल ट्रॉफीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आणि आता मॅचला सुरुवात होईल. ते दोन संघ आता एकमेकांच्या समोर आहेत आणि पहिलाच बॉल फुल लेनचा लॉफ्ट केलाय. पहिल्याच बॉलवर पिकअप शॉट आणि पाठवलाय स्टँडमध्ये. पहिल्या बॉलवर षटकार. येस थँक यू डीजे. अमित तापकीर. एज इज ओनली नंबर. वय म्हणजे फक्त आकडे आहेत हेच सांगणारा खेळाडू पहिल्याच बॉलवर फुल लेनचा बॉल आणि त्यावर प्रहार केलाय. रॉयल ट्रॉफीमध्ये रॉयल स्वागत केलं. पहिल्याच बॉलवर क्षितिज दिवेकरने प्रश्न विचारला, स्वागत नाही करोगे हमारा? आणि त्यावर दिलेलं हे उत्तर होतं रॉयल स्वागत. आउटसाइड ऑफ स्टंप बाहेर काढलाय बॉल. सफल झाला परंतु सफल झालेला नाही आहे. एक स्लिपचा खेळाडू तैनात आहे आणि दुसऱ्या बॉलवर उत्तर दिले क्षितिज दिवेकरने. एक मोठी मॅच, लाखो रुपयांची पारितोषिकं आहेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. रॉयल ट्रॉफी 2025चा हा सोहळा. त्यानंतर फिंगर रोल केल्याने यावेळेला बहुधा एका दुर्दैवीरित्या बाद व्हावं लागते. प्ले डाऊन झाला असावा असं चित्र निर्माण झाल्याने येस अंपायर सिग्नल देखील आला. इथे फलंदाजाला परतावं लागेल. पहिला धक्का अमित तापकीर. बॅक टू दी पवेलियन गॉन. नाराज आहे, खांदे खालावले. तो सांगतोय त्याने ड्रिल करून दाखवलं की नेमकं मला काय करायचं होतं परंतु ते इथे झालेलं नाही आणि अखेर त्याला परतावं लागेल. रॉयल ग्रुप व साईराम मित्र परिवार आयोजित रॉयल ट्रॉफी 2025 प्रथम क्रमांक 1,51,000 व भव्य दिव्य रॉयल ट्रॉफी तुम्हाला मिळणार आहे. द्वितीय क्रमांकासाठी रोख रक्कम 1,00,000 भव्य दिव्य रॉयल ट्रॉफी. तृतीय क्रमांकासाठी रोख रक्कम 71,000 व रॉयल ट्रॉफी आहे. बरोबरच चतुर्थ क्रमांकासाठी रोख रक्कम 61,000 आणि बरोबरच रॉयल ट्रॉफी. आणि पाचव्या क्रमांकासाठी देखील 51,000 व रॉयल ट्रॉफी तुम्हाला दिली जाणार आहे. आणि आज विशेष लकी ड्रॉ. भाग्यवान विजेते ज्यांच्या नशिबाचे दरवाजे उघडणार आहेत त्यांना इलेक्ट्रिक दुचाकी जिंकण्याची देखील संधी आहे. त्यामुळे नक्की आवर्जून ते तिकीट तुम्ही घ्या, तुमचं नशीब आजमावा आणि त्यानंतर या खेळपट्टीवरून त्या इलेक्ट्रिक गाडीवर तुम्हाला फेरफटका मारायचा आणि ते आमचे भाग्यवान विजेते कोण ठरणार यासाठी हा सोहळा तुम्हाला पाहायचा आहे. याची देही याची डोळा रंगलेला हा सोहळा म्हणजेच रॉयल ट्रॉफी 2025मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. मॅचच्या दिशेने जाऊया. प्रमोद खन नवीन फलंदाज जो आहे स्ट्राईक एंडला. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. तू चल मी आलोच. अजून एक वेळेला फलंदाज बाद होईल आणि आता दुसरा धक्का. झेल घेतलाय विकासने. झकास झेल घेतलाय फलंदाज. शून्याचा चष्मा घालून परतलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर 6 धावा 2 गडी बाद. हे सर्व आमचे पुरस्कर्ते. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. हे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. हे दातृत्व सर्व आमच्या सौजन्य देणाऱ्या, योगदान देणाऱ्या सर्वांचंच आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. त्याचबरोबर सानिका स्पोर्ट्स, शिरसाट स्पोर्ट्स, अंग स्पोर्ट्स, जान्हवी स्पोर्ट्स, कारेगावचे उपसरपंच आदरणीय संदीप भैया नवले यांचं देखील आगमन झालंय. रॉयल ट्रॉफीमध्ये आपलं रॉयल स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. तुकाई टायगर पारगाव या संघासाठी ते संघ मालक आहेत. आपलं स्वागत. नवीन फलंदाज मैदानामध्ये
त्यानंतरचा बॉल पुन्हा लेग कटर, बोटांची जादू दाखवली आहे. पुढे होता बॉल, क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न नजर नाही आहे. खेळायचा होता वाशीला, बॉल गेलाय काशीला, असं समीकरण पाहायला मिळालं. आणि त्यामुळे हा बॉल असेल डॉट बॉल. धावसंख्या 6वर. पहिल्याच ओव्हरमध्ये अमितने पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला, पण क्षितिज दिवेकरने दुसऱ्याच बॉलवर उत्तर दिलं आणि त्यामुळे तो फलंदाज बाद झाला होता. 6-2. त्यानंतरचा बॉल पुन्हा बाहेर जातोय. मागच्या चेंडूची जेरॉक्स कॉपी काढावी तसाच फिरवलाय. एखादी रेल्वे गाडी ज्यावेळेला ट्रॅक बदलते आणि त्यावेळेला थोडंसं वळण प्राप्त होतं, तसाच हा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला आणि या डॉट बॉलने आता ओव्हरची समाप्ती होते. पहिलं षटक संपलंय. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे यशवंत पाचसंग 11 लोणीकन. या संघाची धावसंख्या 6 धावा. 2 गडी बाद. अडचणीत सापडलाय संघ, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये 2 विकेट गेल्यात आणि त्यामुळे थोडासा दबाव असेल, परंतु दबावाचा अभाव दाखवावा लागेल. पहिल्या षटकानंतर 6 धावा. उद्योजक पप्पू शेठ नवले यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. दुसऱ्या षटकासाठी राळवाडी सोलापूर परिसरातून दाखल झालाय प्रथमेश राठोड. एक चांगला अष्टपैलू खेळाडू, अनेक मैदानं गाजवली. डावखोऱ्या हाताचा अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, परंतु त्याच्या समोर असतील अक्षय वाठारकर. पहिला बॉल उलट दिशेने खेळलाय, थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने जातोय. रिवर्स स्वीप मिळवून देईल चौकार. 4 धावा. स्वागत केलंय चौकाराने. येस, थँक्यू. पहिलाच बॉल उलट दिशेने खेळला, उलटा पुलटा रिव्हर्स स्वीपचा फटका, त्यावर चौकार आलाय प्रथमेशच्या विरोधात. आणि त्यानंतरचा बॉल कमी गतीने टाकला, गती थोडीशी कमी केली. गतीसोबत मती वापरली की प्रगती होते, आणि इथे जर आपण बघितलं तर आता गती थोडीशी कमी केली होती. एक्सप्रेस बॉल मागच्या चेंडूवर होता, तिथे दिशा दिली. त्यानंतरचा बॉल कमी गतीने टाकलाय, डॉट बॉल. स्ट्राईक इनला आहे अक्षय वाठारकर. हा देखील एक नामांकित खेळाडू आहे, बॅटल रंगेल. पिकअप शॉट डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, पुल, आणि आता बॉलला केले गुल. सीमारेषेच्या बाहेर षटकार. पहिल्या बॉलवर चौकार, दुसरा बॉल जाऊ दिला. तिसऱ्या बॉलवर पुन्हा आक्रमण केलं आणि फलंदाज स्ट्राईक इनला बघायला मिळतोय अक्षय वाठारकर. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातून ही स्पर्धा खेळण्यासाठी तो दाखल झालाय. एक लकी विनरला इलेक्ट्रिक स्कूटर मिळणार आहे आणि सध्या कुपन सुरू झालेले आहेत, त्यामुळे आवर्जून कुपन घ्या. नशिबाचे दरवाजे उघडा. आमचे तेजस गावटे तिकडे आहेत, त्यांच्याकडे कुपन आहेत. तेजस शेंडगे, एकूण 6 बक्षिसं आहेत, त्यामुळे आवर्जून तिकीट घ्या. आज नशिबाचे दरवाजे तुम्हाला खुले करायचे आहेत. भाग्यवान विजेत्यांना गाडी आणि बाकीच्या आमच्या भाग्यवान अजून जे भाग्यवान ठरणार आहेत त्यांच्यासाठी गिफ्ट हॅम्पर आहेत, त्यामुळे आवर्जून तिकीट घ्यावंच लागणार आहे. रामभाऊ झेंडे यांचं आगमन झालंय. पॉइंट बॅकवर्ड पॉइंट मधून बॉल काढलाय, थोडासा अप्पीश खेळलाय, अप्पर कट बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर आणि इथे मिळतोय चौकार. अजून एक चौकार. आता बॅटिंग झापूक झुपूक व्हायला लागली आणि ती गरजेची आहे. धावा झालेली आहे 20. पुन्हा एकदा उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न, शरीरापासून थोडासा दूर होता. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, कनेक्शन जुळलेलं नाही आणि या चेंडूवर धाव मिळालेली नाही आणि त्याचं कारण होतं उलट दिशेने खेळत असताना नजर नव्हती. चेंडू आहे डॉट बॉल. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 20. या षटकामध्ये कमबॅक झालंय. पहिल्या षटकामध्ये जे गमावलं ते आता कमावलंय असं म्हणायला हरकत नाही आणि त्याचं कारण अक्षय वाठारकरची बॅटिंग. तो चांगला सेट झालाय. अक्षय काठोरेने अजूनही खातं उघडलेलं नाहीये. 2 चेंडू त्याने फेस केले. 0 धावा खात्यामध्ये.
आउटसाइड ऑफ तुमचा बॉल फ्रंट फुटला जाऊन घेण्याचा प्रयत्न. ये संपाय सिग्नल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 इथे पंचांनी वापरला आणि हा सांगितलाय बाईट बॉल आहे, त्यामुळे एक्स्ट्रा इथे मिळेल. पण तू चॅलेंज करण्यासाठी थोडासा वेळ घ्यायचा होता. चॅलेंज केलेलं नाही आहे पंचांच्या निर्णयाला. ऑन फील्ड ऑफिशियल्स आपण बघतोय ती नाही आमचं तज्ज्ञ पंच पॅनल तज्ज्ञ आहे. अचूक आणि पारदर्शक निर्णय प्रक्रिया. सतीश झुंझुरकेसर जे पारनेरमधून आलेत, त्यांच्याबरोबर पांडुरंग सरोदे सर आहेत जे शिरूरचेच आहेत. शॉट ऑफ गुड लेंथ. कांद्याचा वापर केला, चांगला टप्पा. बॉल समजलेला नाही आहे. पंचांकडे आशाळभूत नजरेनं पाहिलं, परंतु पंचांनी स्पष्ट नकार दिला आणि त्यामुळे डॉट बॉलनी ओव्हरची समाप्ती. 2 संपल्यात. 21 धावा आहेत. 2 गडी बाद. पहिल्या डावमध्ये फलंदाजी करत असताना. येस, थँक्यू डीजे. ईशान दादा जाधव, संदीप दादा गायकवाड उर्फ सँडी यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. रॉयल ट्रॉफीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. यशजी नरवडे यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील स्वागत. 2 षटकं संपली. धावा झालेल्या आहे स्कोर कार्डवर 21. 10.5 ची सरासरी. या सरासरीने 52 पर्यंत जाऊ शकतात, परंतु त्यासाठी अजूनही धावा गरजेच्या आहेत. हे दिल मागे मोर. रॉयल ट्रॉफीचं भव्य दिव्य आयोजन आपण बघतोय. आदरणीय विशालजी गायकवाड, अर्थातच बंटीजी गायकवाड, त्याचबरोबर रॉयल ग्रुप, संदीप दादा कोतकर युवा मंच, शशिकांत भाऊ दसगोडे युवा मंच, साईराम मित्र परिवार, या सर्वांचं हे भव्य दिव्य आयोजन. आणि आता समोर मारलाय साईड स्क्रीनवर एकच मारलाय, खेचून मारलाय, सॉलिड मारलाय षटकार. येस, थँक्यू. महेंद्रसिंग धोनी स्टाईलने जर सामना फिनिश जर केला तर श्री रवींद्र गिरमकर सर, साईराम उद्योग समूह यांच्याकडून देखील 777 रुपयाचं पारितोषिक आहे आणि ज्यांच्या माध्यमातून मी देखील या रॉयल ट्रॉफीमध्ये पोहोचलो. धन्यवाद आदरणीय रवींद्रजी गिरमकर सर. मॅचच्या दिशेने जाऊया. 27 धावा झाल्यात. हेलिकॉप्टर स्ट्रोक इथे पाहायला मिळाला आणि त्यामुळे 777 पारितोषिक तुमच्यासाठी लागेल, परंतु यावेळेला बोटांची जादू पाहायला मिळाली. टप्पा थोडासा मागे घेतला, वळवलाय बॉल, फिंगर रोल केले आणि बरोबरच आपण बघतोय डॉट बॉल आलाय. पहिल्या चेंडूवर षटकार होतात. लाखो रुपयांची पारितोषिकं आहेत. पारितोषिकांची भरपूर खैरात. 5 नंबरपर्यंत पारितोषिकं असलेली एक रॉयल ट्रॉफी. भव्य दिव्य सोहळा. अजून एक वेळा गती कमी केली, फिंगर रोल केलेत, परंतु धाव घ्यायची आहे. डायरेक्ट हिट. विशाल मोरे, महाराष्ट्र पोलिसांना फिल्डिंग कशी लावायची हे सांगायला लागत नाही. विशाल मोरे यांनी चांगला नेम लावलाय, परंतु हा नेम गेम करू शकलेला नाही आहे. मिळते सिंगल बरोबर धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 28 धावा, 2 गडी बाद. पहिल्या डावाचा खेळ आहे. यशवंत भाऊ पाचंगे, 11 लोणीकन हा संघ पहिल्या डावामध्ये फलंदाजी करतोय, तर त्यांच्या विरोधात गोलंदाजी करत असताना संघ तुकाई टायगर्स पारगाव, जितेन शेळके आणि टीम. तृतीय क्रमांकासाठी रोख रक्कम 71,000 आम्हाला पुरस्कृत केलेले आदरणीय राजेश अण्णा संपतराव कदम यांचं देखील आगमन झालंय. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत. आणि त्यांचं स्वागत करणारा हा रॉयल षटकार आलाय. 6 धावा. दोन षटकार. या षटकामध्ये क्षितिजने पहिल्या चेंडूवर षटकार खर्च केला, त्यानंतर निर्धाव चेंडू टाकला, त्यानंतर सिंगल आली होती. परंतु जसा स्ट्राईक एंडला अक्षय आला आणि त्याने सांगितलं हमें सीधे साधे अक्षय. त्यानंतर त्याच्या बॅटमधून हा षटकाराबरोबर धावसंख्या वाढली आहे. धावा झालेली आहे स्कोर कार्डवर 34 धावा. आता सामन्यामध्ये कमबॅक होतंय बॅटिंग टीमचं. सुरुवात थोडीशी अडखळणारी होती, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये 2 हादरे बसले होते, तिथून कमबॅक केलंय. म्हणजेच काय, वेलकम बॅक आणि कमबॅक तुम्हाला जमलं पाहिजे. आणि आता फलंदाज सांगतात आम्ही बोलून नाही, आम्ही करून दाखवतो. पण समोर आहे क्षितिज. बाहेर टिवला बॉल, आतली कट, इनसाइड एज, चायनीज कट किंवा लेमन कट ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये आपण संबोधतो. ती आतली कट घेतल्यानंतर धाव मिळालेली नाहीये. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 34 धावा, 34. 34ला 2. तीन षटकांचा केस संपला आहे. धावा आहे स्कोर कार्डवर 34 धावा, 2 गडी बाद. आणि आता शेवटचं जर आपण बघितलं 12 चेंडूंचं सत्र सुरू असेल, कारण 5 षटकांच्या लढती आहेत. रॉयल ट्रॉफी क्रिकेटचा हंगाम सुरू झाला.
की सर्वांना ज्याची उत्सुकता असते ती ट्रॉफी, आपली रॉयल ट्रॉफी 2025चा हा 14 डिसेंबरला हा सोहळा सुरू झाला. आज 19 डिसेंबर 2025 आणि आज प्रत्येकजण हेच म्हणेल याचसाठी केला होता अट्टहास की शेवटचा दिस गोड व्हावा. तो शेवटचा दिवस गोड ठरतोय. यश शिंदे आलाय बॉलिंगसाठी, समोर आहे अक्षय काटोरे. अक्षय कातोरेसाठी पहिला चेंडू, पहिलाच बॉल, और पिच होता, समोर खेळा, एलिव्हेशन आहे बॉलला, क्षेत्ररक्षक आहे तिथे, जितेन शेळके नाही सोडणार झेल. अक्षय काटोरेचा संपलाय खेळ. तिसरा धक्का, 34 या धावसंख्येवर फलंदाज बाद. जितेन शेळके टीमचा नेता, कॅप्टन ऑलवेज लिडिंग फ्रॉम फ्रंट. एक अनुभवी खेळाडू, गेले अनेक वर्ष या टीमला तो रिप्रेझेंट करतोय आणि त्यामुळे तू देखील मास्टर माइंड आहे. त्यांनी कोणतीही चूक केलेली नाही आहे. झेली ते टिपलाय, धक्का बसलाय तिसरा. 34 धावा धाव फलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. परंतु अजूनही अक्षय वाठारकर जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत हा धाव फलक मोठ्या धावसंख्येच्या दिशेने जाईल. आणि अक्षय वाठारकर तोच सांगतोय की तुला सिंगल काढून द्यायचे, बाकीचं काम मी बघतो. आणि आता तेच करावं लागेल अभिषेक कुजूरला. परंतु आजच्या अंतिम दिवसामध्ये भाग्यवान विजेत्याला जिंकता येणार आहे एक इलेक्ट्रिक स्कूटर. आणि त्यासाठी तुम्ही कुपन घ्या. 50 रुपयाचं कुपन तुमच्या नशिबाचे दरवाजे खुले करणार आहे. रॉयल ट्रॉफीमध्ये एक रॉयल इलेक्ट्रिक स्कूटर जिंकण्याची संधी. पहिलाच बॉल क्रॉस बॅटने पुल केलाय, बॉल जातोय डीप मिड विकेटला. फिल्डर आहे किशोर शिंदेने हा बॉल थांबवला. तोपर्यंत एकेरी धाव मिळते आणि अगदी जे गरजेचं होतं तेच अभिषेकने केलं. जो कानमंत्र कानात दिला होता तो मैदानात त्याने दाखवून दिला आणि सिंगल घेतली. आणि त्याचं कारण आहे अक्षयला स्ट्राईक एंडला आणणं. तो चांगला सेट झालाय. 9 बॉलमध्ये 20 वर खेळतोय. अजूनही बघितलं आपण तर 10 चेंडूंचा की शिल्लक आहे आणि इथून 20 ते 25 धावा काढायच्या जेणेकरून 50च्या पुढे जाऊ आणि तिथून एक चांगली लढत होईल. तो प्रयत्न करायचा आहे. tenniscricket.in या जगविख्यात वाहिनीवर तुम्ही या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. गोलंदाज तयार यश. अक्षयसाठी हा बॉल थोडासा कमी गतीने बाहेर निघणारा, क्रॉस बॅटने खेळलाय, जातोय डीप मिड विकेटला. फिल्डर आहे तिथे प्रथमेश राठोड. प्रथमेश राठोड नाही, हा रावडी राठोड आहे. याला माहिती आहे कधी गिअर शिफ्ट करायचा. बॉल त्याने थांबवला. मिळते सिंगलच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर झालेली आहे 36 धावा. 3 गडी गमावलीत. यशवंत भाऊ पाचंगे 11 लोणीकन संघ पहिल्या डावमध्ये फलंदाजी करतोय. रॉयल ट्रॉफीचा हा रॉयल सोहळा आपण अनुभवतो आहोत. त्यानंतरचा बॉल कव्हर्समध्ये खेळायचा होता. एक्स्ट्रा कव्हरला बॉल हवेत. फिल्डर येतोय चेंडूच्या खाली आणि ते झेल टिपलाय. शौकत शेखने झेल टिपला, फलंदाज बाद होईल. चौथा धक्का, अभिषेक कुजूर बॅक टू दी पवेलियन गॉन. त्या ज्या आमच्या सर्व पुरस्कर्त्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला सहकार्य केले त्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद. रयत शिक्षण संस्था मैदान शिरूरचा हे क्रीडांगण आज क्रिकेटच्या रंगामध्ये रंगून निघालं आणि त्याचं कारण आहे आपली रॉयल ट्रॉफी 2025चा अंतिम दिवस. कारेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आदरणीय कुंभार साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो रॉयल ट्रॉफीमध्ये. कुंभार सर, आपलं रॉयल स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम, वेलकम. 36ला 4. पण तो आता डाव सावरायचा आहे. सुरुवात थोडीशी अडकणारी झाली. अमित तापकेने पहिल्याच बॉलवर षटकार ठोकला होता आणि त्यावेळेला असं वाटलं होतं की धावफलक मोठा होईल, परंतु त्यानंतरच्या चेंडूवर तो बाद झाला. नवीन फलंदाज लालाराम प्रजापती. पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावर होता. बीट करणारा विशाल मोरे अक्षरशः बॉल शोधतोय असं म्हणायला हरकत नाही आहे. मगाशी मी उल्लेख केला होता की महाराष्ट्र पोलिसांना फिल्डिंग लावायची कशी हे शिकवावं लागत नाही, पण यावेळेला क्षेत्ररक्षण थोडंसं अडकळलंय त्यामुळे धाव मिळणार नाही आहे. निर्धाव चेंडू. 36 धावा आहेत. धाव फलकावर धावा वाढवायच्या आहेत. ये दिल मांगे मोर, कारण तुम्ही मोठ्या मॅचमध्ये खेळताय त्यामुळे मोठा धाव फलक गरजेचा आहे. यश तयार. समोर आहे लालाराम. अजून एक चांगला चेंडू. यावेळेला स्ट्रॉंग अपील केलंय परंतु पंचांनी स्पष्ट नकार दिलाय. विकास तिथे यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आहे. निर्धाव चेंडूने षटकाची समाप्ती. बॅक टू बॅक 2 चेंडू इथे निर्धाव टाकलेत आणि आता होते षटकाची समाप्ती. त्यामुळे 4 षटकांचा खेळ इथे संपलाय. धावा आहे धाव फलकावर. चेक करायचे का? येस सर. तिसऱ्या पंचानं पाचारण केले. बॉल नेमका कुठे पडलाय, डीप झालाय काय, बॅटला लागलाय काय, या सगळ्या गोष्टींची तपासणी आता केली जाईल. तिसरे पंच इन ॲक्शन आहे ते सांगतील आता कीप रोलिंग. आणि त्याचं करणं आहे. मैदानातून सिग्नल आलाय.
रॉयल ग्रुप व साईराम मित्र परिवार आयोजित रॉयल ट्रॉफी 2025 भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2025चा हा सोहळा. हे पर्व आहे तिसरं पर्व त्यातच सर्व आणि त्या तिसऱ्या पर्वाचा आम्हा सर्वांना गर्व. चौथ्या षटकातला एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. 36 धावा 4 गडी बाद. सध्या धाव फलकावर लाखो रुपयांची पारितोषिक, तब्बल 4,34,000 रुपयांची पारितोषिक या संपूर्ण स्पर्धेमध्ये आहेत. आणि आता तिसरे पंच पडताळणी करतायत. शहानिशा केली जाईल. प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने आलेत. हे सर्व दर्दी प्रेक्षक आहेत आणि त्यामुळे ही गर्दी आहे. आणि इथे पंचांचा निर्णय येतोय. तिसऱ्या पंचाचा निर्णय आहे OUT. फलंदाज असेल बाद. परतावं लागेल. धक्का बसतो इथे 5वा. 36 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद. ISPL स्टार सातारा एक्सप्रेस भूषण गोळे यांचे बंधू भास्करजी गोळे हे देखील आज रॉयल ट्रॉफीमध्ये उपस्थित आहेत. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो. वेलकम. अनेक तारे सितारे या नगरीमध्ये आलेत. नुकताच सितारे जमीन पर हा चित्रपट तुम्ही पाहिला. पण आज खऱ्या अर्थाने रॉयल ट्रॉफीमध्ये तारे जमीन पर असंच म्हणावं लागेल. आज अनेक तारे सितारे इथे खेळताना बघायला मिळणार आहेत आपल्याला. आणि त्यामुळे शेवटच्या मॅचपर्यंत शेवटच्या बॉलपर्यंत तुम्हाला मैदानावर थांबायचं आहे. रॉयल खेळ तुम्हाला याची देही याची डोळा तुमच्या नजरेमध्ये साठवून ठेवायची ही क्षणचित्र. आणि त्यासाठी येणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत जे मायबाप क्रीडा रसिक यूट्यूबद्वारा tenniscricket.in वर आमच्यासोबत जोडले गेलेत. आपलं देखील रॉयल ट्रॉफीमध्ये रॉयल स्वागत आहे. चला थोडं स्पीडअप करा. टायमर सेट केलेला आहे. वेळेचं बंधन पाळावं लागेल. 36ला 5. अनिकेत ताकवणे शेवटच्या षटकासाठी दाखल झालाय. समोर आहे अक्षय. 10 बॉलमध्ये 21 वर खेळतोय. 210चा स्ट्राईक रेट. त्याच्या जोडीला ओम सावने जो नॉन स्ट्राईकला आहे. पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर लावली आणि आता बॉलला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. तगडा ताकदवान षटकार. 6 धावा. तिथे आमचे बॉल बॉय असतील तर चला बॉल पाठवून द्या. कडक फटका. थोडासा मागे गेला. जागा बनवली. मनगटातली ताकद दाखवली. आणि आता असंच म्हणावं लागेल मन मेंदू आणि मनगट एकत्र आला की समोरच्याला आसमान दाखवता येतं. आसमानी टोला या षटकाराबरोबरच स्वागत केलं. शेवटच्या षटकामध्ये धावा गरजेच्या होत्या. धावा झालेल्या आहेत 42. आणि जे आमचे मित्र चेंडू आणून देतील त्यांच्यासाठी देखील योग्य बक्षीस दिलं जाणार आहे. म्हणजे आज पारितोषिकांची खैरात आहे. प्रत्येकासाठी काही ना काहीतरी इथून घेऊन जायचंय. बाउंड्री लाईनच्या बाहेर तुम्ही झेल घेतला तर तुम्हाला पारितोषिक आहे. जेवढे तुम्ही चेंडू आणून द्याल तुम्हाला बक्षीस आहेत. आडव्या बॅटने हा पंप जॅक केलाय. हा पंप पूल होता. जातोय डीप मिड विकेटला. डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेटच्या मध्ये बॉल गेला. थ्रो थोडासा खराब आहे. आणि आता इथे धावा मिळणार आहे तब्बल 3 धावा. चौथ्या धावेचा प्रयत्न होईल. येस इथे तेच होतं. आणि पहा क्षेत्ररक्षण थोडंसं अडखळलं आणि त्याचा फायदा घेतला. बॉल थांबवला होता परंतु रनआउट आता चेक करण्यासाठी पंच कॉल देतील. येस पंचांचा सिग्नल तोच येतोय. 4 धावा धावून काढल्या. आता असंच म्हणावं लागेल देवाला द्यायला परंतु पदरच नाही घ्यायला. बॉल थांबवला होता. थ्रो थोडासा खराब. प्रेक्षकांमध्ये एका हाताने जर तुम्ही झेल टिपला तर 501 रुपयांचं पारितोषिक आहे. परंतु ते आम्ही बघणार. आमच्या कॅमेऱ्यामधून ते चेक केलं जाईल. आणि बरोबरच तुम्हाला एक लकी ड्रॉचं कुपन मिळेल. आज भाग्यवान विजेते 5 भाग्यवान विजेते डॉक्टर भास्कर गोळे यांच्याकडून ते पारितोषिक असणार आहे. परंतु आजच्या दिवसाची खासियत इलेक्ट्रिक स्कूटर. भूषण गोळे यांचे बंधू आहेत परंतु सध्या शिरूरमध्ये वास्तव्यास आहेत. भूषण गोळे आमचा जवळचा मित्र आहे. आणि हे संपत सिग्नल नॉट आउट. फलंदाज सुरक्षित असेल. पुन्हा आजच्या दिवसाचं आकर्षण म्हणजे इलेक्ट्रिक स्कूटर भाग्यवान विजेत्याला मिळणार आहे. आणि त्यामुळे 50 रुपयाचं कुपन घ्या आणि आपलं नशीब आजमावा. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. फुलटॉस आडव्या बॅटने लपेटलाय. बॉल सीमारेषेच्या बाहेर. डीप स्क्वेअर लेग सीमा पार. मॅसिव्ह हिट. सडक पे कडक षटकार. थँक्यू. चला मॅच बॉल आलेला आहे. धन्यवाद. ज्यांनी कोणी आतमध्ये पाठवला त्यांचा भरपूर धन्यवाद.
सीमारेषेच्या बाहेर जर तुम्ही झेल घेतला 2 हाताने घेतला तर 101 रुपयाचं पारितोषिक आहे. एका हाताने घेतला तर 501. म्हणजे आज पारितोषिकाची खरं या विभागातील सगळे ATM आज खाली होणार आहेत आणि त्याचं कारण कॅश आज रॉयल ट्रॉफीमध्ये आली आहे आणि तुम्हाला जिंकण्याची संधी आहे. या आनंद घ्या, कॅचेस घ्या, कुपन घ्या आणि आपल्या नशिबाचे दरवाजे खुले करा. भरपूर पारितोषिक जिंका. गिफ्ट हॅम्पर्स आहेत. पण मॅचच्या दिशेने जाऊया. फुललेनचा बॉल ड्राईव्ह केलाय, ऑन ड्राईव्ह लॉंग ऑनला जातोय. तिथे आहे फिल्डर, थोडासा फंबल करेल. शौकत शेखने या आधी एक चांगला झेल टिपला होता, पण या बीला धावपाच्या रूपाने अजून एक चांगला थ्रो. फलंदाज बाद होतोय. अजून एक धक्का, 6वा धक्का बसतोय. 53ला 6. आपली रॉयल ट्रॉफी 2025चा हा दैदिप्यमान सोहळा, याची देही याची डोळा, या क्रीडा नगरीमध्ये रंगत असताना आपल्या सर्वांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. 1,51,000 आणि त्याचबरोबर भव्य दिव्य रॉयल ट्रॉफीवर कोणता संघ नाव कोरणार यासाठी हा सोहळा रंगलाय. अनेक मातबर संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. अनेक उलटफेर आपण बघितले. शिरूरमधील सुप्रसिद्ध वृत्तवाहिनी संवाद वाहिनी आणि त्याच्या संपादिका आदरणीय काळे मॅडम यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आदरणीय काळे मॅडम, आपलं सहर्ष स्वागत आहे रॉयल ट्रॉफी 2025 मध्ये. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे सध्या 53ला 6. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. अक्षय आहे स्ट्राईक एंडला. या 2 चेंडूमध्ये एक मोठा हिट त्याला खेळायचा आहे, परंतु यावेळेला दिशाहीन चेंडूनी पहा. बॉल चाललाय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या दिशेने. येस अंपायर सिग्नल, नो बॉल. मिळतील नशिबाच्या 5 धावा. नारी शक्तीचा सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आदरणीय काळे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान या स्पर्धेचे निर्माते हे मुख्य आयोजक आदरणीय विशाल उर्फ बंटीदादा गायकवाड यांच्या शुभ हस्ते दीपालीताई काळे यांचा आपण सन्मान करतो आहोत. ॲक्सिस बँकेचे मॅनेजर शरद सर डोमे यांचं देखील आगमन झाले. आपले देखील स्वागत. यावेळेला बाहेर ठेवलाय बॉल, फ्री हिटचा बॉल, परंतु त्यावर मिस केलाय. संधी होती ती मिस केली. दीपालीताई काळे मॅडम यांचा या ठिकाणी सन्मान केला जातो. या स्पर्धेचे मुख्य आयोजक विशाल उर्फ बंटीदादा गायकवाड यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर ॲक्सिस बँकचे मॅनेजर आदरणीय शिरूर ब्रँच शरद डोमे सर यांचं देखील या ठिकाणी स्वागत होत आहे. वेलकम, आपले देखील स्वागत. मिस टाइम केलाय बॉल हवीत. फाईन लिंगला स्वतः विशाल मोरे यष्टीरक्षक दाखल झालाय. झेल टिपलाय. शेवटच्या बॉलवर मिळते विकेट आणि आता पहिल्या डावाचा खेळ ते संपलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 5 षटकांच्या समाप्तीनंतर यशवंत भाऊ पाचंगे 11, लोणीकन संघाची धावसंख्या आहे 58 धावा. गडी गमावलेले आहेत 7 आणि जिंकण्यासाठी धावा बनवायच्या असतील 59 धावा. तर पहिल्या सत्राचा खेळ ते संपलाय. या सामन्यामध्ये काय घडेल, काय बिघडेल हे मात्र दुसऱ्या डावमध्ये आपल्या समोर असेल. काही क्षणांसाठी मी थांबेन, तुम्ही ऐकत राहा, पाहत राहा आपली रॉयल ट्रॉफी. आणि जसं दुसऱ्या सूत्राला सुरुवात होईल मायक्रोफोनवर ऐकूया यानंतरचा आवाज. याच परिसरातील एक ख्यातनाम समालोचक प्रदीप ओवाळ सर आपल्यासोबत असतील. वेलकम सर, आपलं स्वागत आहे. धन्यवाद. आपण आदरणीय गोपी जाधव सरांना ऐकत होतात. रॉयल ग्रुप साईराम मित्रपरिवार आयोजित रॉयल ट्रॉफी 2025 शेवटचा दिवस आपण मैदानाच्या आतमध्ये कव्हर करतो. विशाल अर्थात बंटी गायकवाड सर, त्याचप्रमाणे आपण पाहतो रॉयल ग्रुप, संदीप दादा कोतकर युवा मंच, शशिकांत भाऊ दसगुडी युवा मंच आणि साईराम मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमानानं उभं राहणारा एक मोठा सोहळा तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चालू असलेला सामना मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहता यशवंत भाऊ पाचंगे 11 HK स्पोर्ट क्लब लोणीकन हा संघ एका बाजूला आहे, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो कारेगाव नगरीच्या कार्यसम्राट उपसरपंच
आणि विशेष म्हणजे टेनिस क्रिकेट आणि लेदर क्रिकेट या दोन्ही डिपार्टमेंटमध्ये आपण पाहतो चांगली भरीपूर्ण कामगिरी ज्यांची राहिली आहे. आदरणीय संदीप भैया नवले 11 तुकाई टायगर्स पारगाव अशी लढत तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये संपला. धावपलकावरती बनवल्या गेल्यात 58 धावा धावपलकावरती बनवल्या गेल्यात आणि जिंकण्यासाठी मात्र आपण पाहतो 59 धाव्यांची गरज. डान्सिंग पंच हॅरी सरांना आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहात. आज खरं तर या स्पर्धेचं प्रमुख आकर्षण एक मोठा प्रवास करत खरं तर आपण पाहतो आयोजक कमिटीच्या विनंतीला मान देऊन मात्र सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. चला सलामीवर चला मैदानावरती. बऱ्याचशा मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या. सामना पाहण्यासाठी आपण पाहतो या तलवाडीचे उद्योजक आणि आमचे जीवलग मित्र प्रवीणजी खरबस त्यांच्यासोबत आपण तन्मय करडेले हे दोन्ही मान्यवर उपस्थित झालेले आहेत. तिकडे पाठीमागे जर आपण पाहिलं आमचे संकट ईश्वर सर अरुणजी शेळके साहेबांना आपण इथे पाहत आहोत. अनेक मान्यवरांची या ठिकाणी उपस्थिती लाभते. रॉयल ट्रॉफी 2025च्या या देदीप्यमान क्रीडा महोत्सवामध्ये आम्ही या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर आपण पाहतोय देवदठण गावचे उद्योजक पत्रकार दीपकजी वाघमारे आणि आदरणीय त्यांच्यासोबत पत्रकार पाचंगे साहेब या दोन्ही मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचे देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करत आहोत. पहिला डाव संपला. धावपलकावरती 58 धावा बनवल्या. जिंकण्यासाठी मात्र 59 धावांचा डान्सिंग पंच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. आजच्या स्पर्धेचे नवे या स्पर्धेचं प्रमुख आकर्षण मिस्टर हॅरी सरांना तुम्ही तिथे मैदानाच्या आतमध्ये पाहतात. इथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे 59 धावांचा पाठलाग इथे मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. मोठा संघर्ष यादीच्या सामन्यामध्ये आपण पाहतो. विजेता संघ सेमीफायनलमध्ये पोहोचलाय. तर या चालू सामन्यातला विजेता संघ सेमीफायनलमध्ये जाईल. त्यामुळे कर्तृत्व इथे मैदानाच्या आतमध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आम्ही पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. जिथे लढाई प्रचंड मोठी मैदानावरती आहे. 59 धावांचा पाठलाग करायचा आणि 59 धावांचा पाठलाग करत असताना सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये कार्यरत असणारे विशाल मोरे तर नॉन स्ट्राईकवरती आपण पाहतोय सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील हराळवाडे गावचा सुपरस्टार प्रथमेश राठोड संघाचा आयकॉन आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. लेस प्लेचा इशारा इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. जाऊया मॅचकडे जिथे 59 धावांचा पाठलाग आहे. गोलंदाजी मार्कवरती अभि कुजूरला तुम्ही तिथे मैदानावरती पाहताय. पहिल्याच बॉल स्क्वेअर कट केलेला आहे. 30 सर्कल ऑन आहे. भिंतीचा अडथळा आहे त्यामुळे आपण पाहतो चेंडू तुम्हाला धावून घ्यायचा. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथं मैदानावरती पाहता. या 2 धावेबरोबर संघाचं खातं इथं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं खोललं जात आहे. याआधी तुम्ही काय केलं त्या गोष्टीला अर्थ राहिलेला नाही. इथं संघर्ष तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावाच लागणार आहे आणि संघर्षातून मात्र तुम्हाला स्वतःचं अस्तित्व इथं मैदानाच्या आतमध्ये उभं करायचं आहे. 59 धावा या मैदानाचा इतिहास प्रचंड मोठा राहिलेला आहे. कमी धावसंख्येवरती सामना जिंकू शकतो या अमोल गागरेच्या टीमने पहिल्या सामन्यामध्ये दाखवून दिलेला आहे. यावेळेचा चेंडू फटका फसला. शॉट फाईन लेग चेंडूच्या खाली आणि डावाला पडलेला पहिला खिंडार. महाराष्ट्र पोलीस विशाल मोरेंचा खेळ थांबला. पहिला धक्का. पहिला धक्का इथे मैदानाच्या आतमध्ये बसलेला आहे. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. ऑस्टिकच्या पलीकडनं आडव्या बॅटने हॉरिझॉन्टल फटका खेळायचा होता परंतु शॉट फाईलने उभा आणि डावाला पडलेलं पहिलं खिंडार आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. 1,51,000 रुपयाने झळालता करंडक अशी पारितोषिक असलेली ही मानाची स्पर्धा आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. रॉयल ट्रॉफी 2025 पर्व क्रमांक 3 अखेर स्पर्धा. बंटी अर्थात विशाल गायकवाड सर त्यांना लाभलेले आपण पाहतो. रॉयल ग्रुपचे 7 संदीपदादा कोतकर युवा मंच, त्याचबरोबर आपण पाहतो शशिकांत भाऊ दसगुड युवा मंच आणि सायराम मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमानानं उभा राहिलेला टेनिस क्रिकेटचा प्रचंड मोठा मंच तुम्हाला इथे मैदानावरती पाहायला मिळणार आहे. आज हे मंच कोण आपल्या नावावरती करेल, कोण या 3ऱ्या क्रमांकाच्या पर्वाचा सिकंदर ठरेल हे आपल्याला दिवसभर पाहायचं आहे. पहिला धक्का इथे मैदानावरती बसलाय तर त्याची जागा घेण्यासाठी मात्र आपण किशोर शिंदे यांना मैदानाच्या आतमध्ये पाहतो. संदीप भैया नवले 11 तुकाई टायगर्स पारगाव आणि यशवंत भाऊ पाचंगे
HK स्पोर्ट लोणीकंद अशी लढत इथे मैदानावरती आहे. जरी धावा मैदानावरती कमी बनल्या परंतु गोलंदाजीचा तोफखाना अमित तापकीर सरांकडे आहे. त्यामुळे या मॅचमध्ये मजा येणार आहे. कर्तृत्व आणि नेतृत्व खरं तर वंशपरंपरेने कधी येत नसतं. ते कर्तृत्व तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये निर्माण करावं लागतं आणि ते कर्तृत्व जर तुम्हाला उभं करायचं असेल तर एका मोठ्या मंचावरती मात्र तुम्हाला स्वतःचं अस्तित्व इथे दाखवायचं आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. बंधन आहेत आणि बंधन असल्या कारण डीप लॉंग ऑफ आणि डीप मिड विकेट असे 2 क्षेत्ररक्षक घेऊन अभि गोलंदाजी करतोय. डाऊन द ग्राउंड फटका आहे. मिड ऑफला क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. चांगले क्षेत्ररक्षक इथे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेबरोबरच संघाचा धावपल पुढे सरकतो. 3 धावा धावपलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. दोन्ही मातब्बर आहे. खरं तर दोन्ही संघ कित्येक वेळा एकमेकांच्या समोर आले. कुणी कित्येक वेळा पराभव केला त्या गोष्टीला अर्थ राहिलेला नाहीये. नवीन दिवस आहे आणि नवीन दिवसाची सुरुवात तुम्हाला मात्र विजयाने करायचं आहे. ज्या मैदानावरती खरं तर तुमच्या पराभवाची चर्चा झाली त्याच मैदानावरती विजयाचं गुलाल उधळल्याशिवाय राहायचं नाही आणि ते खरं तर एकसंध बांधून उत्कर्ष बांधून आत्मविश्वास मोठा करून तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये हे मैदान आपल्या नावावरचे करायचं आहे. दरम्यानच्या काळात आपण पाहतो या ठिकाणी उपस्थित होता ज्यांनी आपल्याला स्पर्धेमध्ये गॅलरी सौजन्य दिलेलं आहे. आदरणीय डॉक्टर अविनाश गावडे सरांचं. वाह वाह, इथे पहा आपण पाहतोय घडलंय काय. मला वाटतं असे ऍक्शन झालं पुन्हा एकदा खेळाडू कधी सेलिब्रेशन करणार नाही. मला वाटतं अपील करणार नाही. या कारणासाठीच आपण पाहतो इथे मैदानावरती या डान्सिंग पंचांना बोलवलं गेलेलं आहे. खरं तर स्वागत आहे हेरी सर तुमचं प्रथमतः शिरूर नगरेमध्ये. त्याचबरोबर आपण पाहतो पत्रकार पोपटराव पाचंगे आणि पत्रकार दीपकजी वाघमारे हे दोन्ही मान्यवर या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. हा बॉल घडलंय काय. सुरतवरून आपण पाहतो मोठा प्रवास करतो. वाह, इथे आपण पाहतोय इट्स वाईड बॉल. अवांतर धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल. अवांतर धावेबरोबरच संघाचा धावपळ पुढे 4 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. 59 धावा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बनवायच्यात आणि 59 धावांचा पाठलाग करत असताना अभिनय मात्र पहिल्या षटकामध्ये एक चांगली गोलंदाजी करताना तुम्हाला पाहायला मिळतोय. यावेळेचा चेंडू ऑफस्टिकच्या पलीकडे ठेवला. मिडॉनमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो तोपर्यंत घेतली गेलेली एक धाव तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल आणि एका धावेबरोबरच आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपलेलं आहे आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती नजर टाकल्या असता आपण पाहतोय संदीप भैया 9-11 तुकाई टायगर्स पारगाव 1 गडी बाद 5. डीजे सर संपर्क करा. प्रसिद्ध निवेदक आदरणीय रावसाहेब चक्र सरांचं या ठिकाणी शुभागमन झाले. सरांचं देखील आम्ही रॉयल ट्रॉफी 2025 मध्ये मनपूर्वक स्वागत करतो. पहिलं षटक मैदानावरती संपलेले अभि कुजूर टिंगरेज सरकार सारख्या एका नामवंत स्पर्धेमध्ये गोलंदाजीतनं धुमाकूळ घातलेल्या या गोलंदाजाने रॉयल ट्रॉफीच्या शेवटच्या दिवशीमध्ये देखील आपल्या गोलंदाजाने प्रभावित करून सोडलेला आहे. पहिलं षटक मैदानावरती संपलं. धावपलकावरती 5 आहेत तर दुसऱ्या षटकाला मैदानावरती प्रारंभ होईल आणि गोलंदाजी मार्कवरती आपण ओमला इथे मैदानावरती पाहतो. प्रथमेश राठोड आपण पाहतो तिथे 2च चेंडू खेळला आहेत. एक सिंगल त्याच्या खात्यामध्ये आहे. तर दुसऱ्या बाजूला किशोर शिंदे यांनी देखील आपण पाहतोय 2च चेंडू खेळलेत आणि 1 धाव आपल्याला पाहायला मिळते आहे. समीकरण जर बदललं पाहिलं आपण तिथे 24 चेंडू आणि अजूनही 54 धावींची गरज सामना मैदानाच्या आतमध्ये इथे असणार आहे. ओम सौने समोर प्रथमेशला आपण इथे मैदानावरती पाहतो. शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू ताकूट टप्प्याचा शॉटॉम द पूल होता. शॉटॉम जॅफ होता. भिंत आहे पाठीमागे त्यामुळे धावा तुम्हाला पळून घ्यायच्या आहेत. 2 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आपण पाहतोय ही स्पर्धा एका वेगळ्या उंचीवरती ज्यांनी नेली मंडपच्या माध्यमातून या स्पर्धेला ज्यांनी मोठी झळाळी दिलेली आहे आदरणीय रमेश मामा देवटे विनंती असेल आपण संपर्क करा. रमेश मामा देवटे संपर्क करा स्पेशली खंडूशेठ शेंडगे यांच्याशी. 7 ऑन द बोल्ड 7 धावा धावफलकावरती. शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू आकुट टप्प्याचा चेंडू होता. शॉट ऑन द पूल केलाय. चेंडू सरळ स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर हराळवाडीचा सुपरस्टार बरसलाय. वाह, तेरा कमाल तू ही जाने मुझे तो सब कुछ कमाल धमाल लगता है. हेरी सरांचा अनोखा अंदाज तुम्हाला पाहायला मिळाला. षटकाराच्या बरोबरच
संघाचा धावपल पुढे सरकतोय. धावपलकावरती नजर टाकल्या असता 13 आहेत. या स्पर्धेची जी ग्रँड फिनाले होईल त्या फायनल सामन्यातल्या प्रत्येक षटकारासाठी प्रगतशील बागायतदार रतनान्न कुरुंदळे यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक इथे असेल. षटकाराबरोबर संघाचा धावपल पुढे 13 धावा धावपलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळतात. यावेळीचा चेंडू बॅकडे बॉलर आपण पाहतो, फटका खेळला. मिडॉनमध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे. आतापर्यंत 59 धावा रोखायच्या दृष्टीने मात्र तुम्ही जर विचार केला ना, अमित तापकीर सरांच्या दोन्ही गोलंदाजांनी आतापर्यंत चांगली गोलंदाजी केलेली आहे. परंतु बराचसा वेळ घेऊन जमणार नाही. प्रथमेश राठोड खूप वेळ शांत राहतच नाही, ते अनेक मैदानावरती आम्ही पाहिलेला आहे. आणि इथे देखील आपण पाहतो त्याच्या बॅटमध्ये एक आलेला षटकार आपल्याला पाहायला मिळतो. हेलिकॉप्टर होता प्रॉपर बॅटवरती. मिडॉन वाऱ्यासारख्या चेंडूवरती आला. तिथे फेकी केली अक्षय वाठरकरनं. तोपर्यंत मात्र घेतली गेलेली एक सिंगल तुम्हाला पाहायला मिळेल. एका धावेबरोबरच संघाचा धावपल पुढे सरकतो. 14 धावा धावपलकावरती आहे. उपजीविकेसाठी आवश्यक असणारं विशेष शिक्षण जरूर घ्या. पोटा पाण्याचा उद्योग जिद्दीने करा, पण तेवढ्यावरच थांबू नका. साहित्य, शिल्प, नाट्य, वाचन यातील एखाद्या कलेशी मैत्री करा. पोटा पाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल, परंतु कलेशी केलेली मैत्री तुम्ही काय जगायचं हे तुम्हाला सांगून जाईल. आयुष्य खूप सुंदर आहे, अनुभव तुला सांगत जाईल. प्रयत्न करा, विसरू नको वेडा, मार्ग तुला सापडता. फटका फसलाय. पॉइंट उभा. डावला दुसरं खिंडार. किशोर शिंदेचा खेळ थांबलाय. वा, मला वाटतं सर माधुरी दीक्षित यांनी जर तुमचा डान्स पाहिला तेही लाजवतील. अप्रतिम. पहा, दुसरा धक्का इथं मैदानाच्या आतमध्ये बसलेला आहे. 14 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 19 चेंडू आणि 45 धाव्यांची गरज सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. संघर्ष आणि मैदानावरती इथे रंगलेला आहे. दुसरा धक्का मैदानावरती संदीप भैया नवले 11 तुकाई टायगर्स पारगाव या संघाला इथं मैदानाच्या आतमध्ये बसलेला. तर न्यू बॅटर मैदानावरती दाखल होतील अनिकेत ताकवणे. 14 समीकरण जर आपण पाहिलं, 19 चेंडू आणि 45 धाव्यांची गरज आहे. एक मोठं व्यासपीठ इथं मैदानाच्या आतमध्ये उभं टाकलं आणि एका मोठ्या व्यासपीठावरती मात्र तुम्हाला संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. संघर्ष रडवतो मित्रांनो, परंतु हा संघर्ष तुमचं आयुष्य देखील घडवतो. त्यामुळे इथे मात्र तुम्हाला संघर्षातून स्वतःचं अस्तित्व इथे मैदानावरती निर्माण करायचं आहे. यावेळेचा चेंडू आल्याला मोठा फटका खेळायचा होता, परंतु ओम सवणे वायडिश यार्कर हा चेंडू मैदानावरती बाहेर काढला त्याने. एक सिंगल आहे आणि एका सिंगल बरोबरच संघाचा धावपल पुढे. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती संदीप भैया नवले 11 तुकाई टायगर्स पारगाव 2 गडी बाद 15. अठरा चेंडू आणि आपण पाहतोय 44 धाव्यांची गरज आहे. 18 चेंडू आणि 44 धावा. आता अनिकेत ताकवणे आणि प्रथमेश राठोड दोन्ही डावखुरे हाताचे बॅटर आहे. आणि खरं तर आपण 5 दिवसामध्ये पाहिलेल्या डावखुरे हाताच्या बॅटरने इनफॅक्ट ह्या मैदानावरती जेवढ्या काही स्पर्धा झाल्यात ना, डावखुरे हाताच्या फलंदाजाने उभं केलेलं अधिराज्य तुम्हाला पाहायला मिळालेलं आहे. खरं तर आपण पाहतो आज आपल्या स्पर्धेसाठी जे डान्सिंग पंच आलेले आहेत, हेरी सर खरं तर फक्त मनोरंजनासाठी आलेलं आहे. कुठल्याही खेळाडू बरोबर आपण पाहतो तिथे त्यांनी जर फ्लड केलं तर कुणीही आपण पाहतो तिथे वाईट वाटून घेऊ नका, कारण आपल्या मनोरंजनासाठीच ते इथे आलेले आहेत आणि त्याचा आस्वाद आपण घेऊया. तिथे 2 षटकं संपली. धावपलकावरती 15 आहेत. तर गोलंदाजी मार्कवरती ज्या खेळाडू पहिल्या षटकामध्ये 5 धावा खर्च केला, अभि कुजूरला गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो. दुरुम फटका खेळायचा होता. मुख्य पंचांची अनोखी शैली आहे. इट्स अ वाईट बॉल. सागर मामा गावटे, सुशीलजी सुर्वे हे दोन्ही मान्यवर या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. अवंतर धावेबरोबर संघाचा धावपल पुढे गेलाय. 16 धावा धावपलकावरती आहे. यावेळेचा चेंडू होता आपण पाहतो बॉटम हँडचा वापर केला. प्रॉपर बॅटवरती चेंडू मिडल होत नाहीये. कव्हरला क्षेत्ररक्षक तिथे वेळ घेत आहेत आणि बघता बघता आपण पाहतो 2 धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत.
2 धावी बरोबरच आपण पाहतो संघाचा धावपल पुढे सरकतो. धावपलकावरती नजर टाकल्यास 18 धावा धावपलकावरती, 17 चेंडू आणि 41 धाव्यांची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये इथे रंगलेला आहे. दोन्ही बाजूने आपण पाहतो. खरं तर आता बॅट चालणं गरजेचे असणार आहे. स्मशान शांतता तुमचं काम करणार नाही. षटकार चौकारांची उधळण तुम्हाला या मैदानावरती करावं लागेल, तेव्हा कुठे तुमचं काम मैदानावरती होणार आहे. हा बॉल वाऱ्यावरती वेगावरती सरून टाकणारा भन्नाट वेगाचा चेंडू इथं मैदानाच्या आतमध्ये आहे. प्रश्न उपस्थित केला या चेंडूनं अनिकेत ताकोणे यांच्यासाठी. निर्धाव चेंडू मैदानावरती. ग्रामपंचायत सदस्य राजापूर रमेशजी धावडे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होतोय. त्यांच्यासोबत आपण इथे व्यासपीठावरती आदरणीय आमचे गोडसे सर, फोटोग्राफी क्षेत्रातलं मोठं नाव, सरांचं देखील या ठिकाणी शुभागमन आहे. सुनील सोनवणे यांच्या माध्यमातून कॉमेंट्री पॅनलसाठी आपण पाहतो 200 रुपयाचं पारितोषिक आले. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. वाईट बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये. मित्रांनो, ही अनोखी शैली आवडत असेल तर टाळ्या वाजवा, काहीच हरकत नाहीये. अवांतर धावे बरोबर संघाचा धावपल पुढे सरकतो. धावपलकावरती 19 आहे. 16 चेंडू आणि 40 धाव्यांची गरज. 16 चेंडू आणि 40 धावा. ज्यांनी खरं तर आपण पाहतो या स्पर्धेमध्ये ड्रोन सौजन्य आपल्याला दिलेलं आहे आदरणीय असे गोडसे सरांचं या ठिकाणी शुभागमन होतोय. सरांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. पाठीमागे सरकत फटका खेळायचा, परंतु चेंडूचा बॅटचा संपर्क इथे मैदानावरती नाही आहे. अफलातून गोलंदाजी इथे मैदानावरती असेल तर समीकरण बदलतंय. 15 चेंडू आणि 40 धावींची गरज आहे. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष का कोई महान नहीं होता, और जब तक ना पडे हतोडे के गाव पत्थर भी भगवान नहीं होता. तुम्हाला कर्तृत्व इथं मैदानाच्या आतमध्ये गाजवायचं आहे, कारण संघर्ष अधुणे मोठ्या प्रमाणावरती आहे. 15 चेंडू आणि 40 धाव्यांची गरज. अनिकेत ताकवडे हेलिकॉप्टर आणि सरळ लँड करतोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. वाह, जबरदस्त फटका इथं मैदानाच्या आतमध्ये असेल. याच मैदानावरती मानाची 2 व्हीलर जिंकली ही मॅन ऑफ द सिरीजच्या माध्यमातून अनिकेत ताकवणेनं. यावेळेस पुढ्यामध्ये चेंडू मिळाला आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर टाकून दिलाय. 25 धावा धावपलकावरती. समीकरण बदलतंय. 14 चेंडू आणि अजून 34 धाव्यांची गरज. सामना मैदानावरती रंगत चाललेला आहे. यावेळेचा चेंडू बॅक टू द बॉलर. आडव्या बॅटने सुंदर फटका, परंतु तितक्याच लाजबाब झेल. संघाचा आयकॉन उभा होता. अक्षय वाठारकरने टिपलेला लाजबाब झेल. थँक्यू डीजे. तिसऱ्या पंचांकडे आपण जातोय. झेल अप्रतिमरित्या आपण पाहतोय टिपलाय की नाही हे इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला चेक करायचं. टेक्नॉलॉजी आहे. टेनिसक्रिकेट.ची टीम आपल्यासोबत खरं तर आजही शेवटच्या दिवसामध्ये अप्रतिम खरं तर काम त्यांचं राहिले. क्वालिटी, गुणवत्ता आणि त्या गुणवत्तेच्या जोरावरती मात्र आपण पाहतो प्रचंड मागणी असणारी यूट्यूब वाहिनी म्हणून टेनिस क्रिकेट यांच्याकडे पाहिले जातं. तिथे ऑर्डरमध्ये आहोत आणि त्यांच्यासोबत आपण सतीश जिंजूरकर सरांना इथे पाहतो. अनेक मान्यवरांची मांदियाळी आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक कवनी इथे बाद होईल. डावाला पडलेला मोठा खिंडार आहे. तीन गडी बाद. 25 धावा धावपलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. 13 चेंडू आणि 34 धाव्यांची गरज. सामना मैदानावरती इथे रंगत चाललेला आहे. संदीप पंचवीस धावा आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहता तर 13 चेंडू आणि अजूनही 34 धाव्यांची गरज आहे. क्षितिज दिवेकर अजिंक्य क्षितिजा पटलावरती या पारगावच्या क्षितिजाला मात्र मैदानाच्या आतमध्ये करतो तो उभंच करावं लागणार आहे. हो काय चेंडू टाकलाय. व्हॉट अ बॉल. आउटस्टँडिंग बॉल बाय अभि कुजूर. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संदीप भैया नवले 11 तुकाई टायगर्स पारगाव 3 गडी बाद 25 तर 12 चेंडू 34 धाव्यांची गरज.
12 चेंडू आणि आपण पाहतो 34 धाव्यांची गरज. सामना मैदानात करतो तो मैदानाच्या आतमध्ये गाजवायचा आहे. 12 चेंडू आणि 34 धाव्यांची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये इथे रंगलेला आहे. प्रथमेश राठोड अजूनही मैदानावरती आहे. खरं तर डोक्यावरती त्याने बर्फाचा खडा ठेवला, परंतु त्या बर्फाच्या खड्याचं रूपांतर त्याला ज्वालामुखीमध्ये करावं लागणार आहे. कारण इथून जर आपण पाहतो 12 चेंडूमध्ये 34 धावा बनवायच्या असेल तर प्रथमेश राठोड अतिशय महत्त्वाचा आहे. तर प्रतिस्पर्धा संघाने मात्र आपला आयकॉन मैदानाच्या आतमध्ये आणून उभा केलेला आहे. फलटण तालुक्यातील बरड गावचा सुपरस्टार अक्षय वाठारकर यांना आपण इथे आता मैदानावरती पाहतो. तर 12 चेंडू आणि 34 धाव्यांची गरज. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये इथे रंगलेला आहे. पिंपळाच्या रोपासारखं खडकावरती उगवता आलं पाहिजे. निर्भीडपणे निर्दयाच्या वाटेवरती चालता आलं पाहिजे. अरे वादळाचं काय, ते येतात आणि जातात, परंतु मातीत घट्ट पारून उभं राहता आलं पाहिजे. तुम्हाला जगाला सांगता आलं पाहिजे आम्ही लढलो कसं. पराभवाची सुद्धा इतिहासामध्ये नोंद होते. त्या पराभवामध्ये संघर्ष असला पाहिजे आणि त्या संघर्षामध्ये दम असला पाहिजे. इथं तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. हा बॉल आपण पाहतोय खोलट टप्प्याचा होता. स्क्वेअरलेमध्ये क्षेत्ररक्षक तिथं चेंडूवरती येतील. एक धाव तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल आणि एका धावीबरोबरच आपण पाहतो संघाचा धावफलक पुढे सरकतोय. धावफलकावरती 26 आहे. 11 चेंडू आणि 33 धाव्यांची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये इथे रंगलेला आहे. क्षितिज दिवेकर एक चेंडू त्यांनी मैदानावरती खेळला. प्रथमेश राठोड 7 चेंडूमध्ये 11 धावा. खूप कमी वेळा पाहायला मिळतो, परंतु अभि गुरुजीची गोलंदाजी तितकी लाजबाब होते. यावेळेचा चेंडू सुंदर फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक उभा, तिथे मात्र आपण पाहतो झेल सुटलाय. आउटस्टँडिंग क्षेत्ररक्षण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि एका धावेबरोबरच संघाचा धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती 27 आहे. 10 चेंडू आणि 32 धाव्यांची गरज. सामना मैदानावरती इथे रंगलेला आहे. प्रथमेश राठोड क्रीडा रसिकांच्या नजरा लागला या खेळाडूकडं. यावेळेचा चेंडू जैसे गेंद निकली बल्ले से मानो 6 रन की मोहरती. प्रथमेश राठोडचा ब्लास्ट षटकार. रहा संघर्ष को चलाता है वही संसार को बदलता है. जिसने रातों से जंग जीती सुबह सूर्य बनकर वही चमकता है. प्रथमेश राठोडचा खणखणी षटकार आणि या षटकार बरोबर संघाचा धावफलक पुढे सरकतोय. 33 धावा धावफलकावरती. तर 9 चेंडू आणि अजून आपण पाहतो 26 धावींची गरज आहे. 9 चेंडू आणि 26 धावा इथं मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. या आधीच आपण पाहतो प्रथमेश राठोड त्यासाठी शांत होता. एका बाजूने जरी विकेट पडत असल्या तरी आपण पाहतो जितेन शेळकेला माहिती आहे प्रथमेश राठोड जोपर्यंत मैदानावरती उभा आहे तोपर्यंत ह्या धावा त्याच्यासाठी मात्र खूप अवघड नाही आहे आणि तीच त्याने धावा जमाय सुरुवात केला. बॅक द बॉलर सुंदर फटका साईड स्किनला आदळला हा चेंडू आणि सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय. होळीने 2 षटकार मैदानावरती आले. प्रथमेश राठोडने मात्र आपण पाहतो ज्वालामुखीचा उद्रेक करायला मैदानावरती सुरुवात केलेली आहे. डीजे सर संपर्क करा. डीजे ऑपरेटर. लागोपाठचे 2 षटकार आले. धावफलक पुढे गेलेला आहे. आदरणीय सतीजी मुंडे साहेब शिरू पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी साहेबांचे या ठिकाणी शुभागमन होतोय. दबंग कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी मुंडे साहेबांचे या ठिकाणी शुभागमन आहे. त्यांचे देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. ओळीने 2 षटकार आलेत आणि या 2 षटकार बरोबर संघाचा धावफलक पुढे गेला. 39 धावा धावफलकावरती आहे. शेवटचे 8 चेंडू आणि 20 धावींची गरज आहे. प्रतिस्पर्धा संघाच्या आयकॉन गोलंदाजांना दाखवलेलं मोठं आसमान तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. यावेळेचा चेंडू बॉटम हँडचा वापर फ्लिक केलाय. पाठीमागे क्षेत्ररक्षक उभा.
परंतु इथे मात्र सामन्याला कलाटणी देणारी विकेट अक्षय वाटेकरने केली. प्रथमेश राठोड संघाचा आयकॉन कोसळतोय. निखिल भोसले, बाजीराव कर्डिले हे दोन्ही मान्यवर सामना पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. लागोपाठचे 2 षटकार मैदानावरती आले. त्याचबरोबर आपण पाहतो तिसऱ्या षटकासाठी मात्र प्रयत्न केला. अफलातून झेल टिपलाय. समीकरण बदलतंय. 7 चेंडू आणि 20 धावेंची गरज आहे. चलता रहूंगा पद पर चलने में माहिर बन जाऊंगा, चलता रहूंगा पद पर चलने में माहिर बन जाऊंगा, या तो मंजिल मिलेगी या फिर अच्छा मुसाफिर बन जाऊंगा. शेवटचे 7 चेंडू आणि 20 धावेंची गरज. सामना मैदानावरती रंगलाय आणि संघाचा फिनिशर म्हणून ज्या खेळाडूची गेले 1 ते 2 वर्ष सातत्याने चर्चा आहे महाराष्ट्रभर, यश शिंदेला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. 7 चेंडू 20 धावा. अक्षय वाटेकर जरी 2 षटकार मैदानावरती आले, परंतु पुढच्या चेंडूवरती मला काय आज आयकॉन म्हणून बोलवलंय अमित तापकीर सरांनी हे ते मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिलेलं आहे. यावेळेचा चेंडू टॉप एज क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि यश शिंदेचा खेळ थांबलेला आहे. डावाला पडलेला 5वं खिंडार. अप्रतिम आपण पाहतोय नृत्याचा आविष्कार आपल्याला पाहायला मिळाला. 4 षटकांचा खेळ संपला आणि या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 39 धावा. 6 चेंडू आणि 20 धावेंची गरज आहे. जिंदगी जीने का मजा तब आता है जब जीवन में इश्क और खेल खेलने का मजा तब आता है जब हरने का रिस्क हो. धानोरी स्पोर्ट क्लब संघाचे कर्णधार विनंती असेल आपण संपर्क करा. धानोरी स्पोर्ट क्लब विनंती असेल कर्णधार आपण या. इथे 6 चेंडू आणि 20 धावेंची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये इथे रंगलेला आहे. लालाराम प्रजापती आपल्याला इथे गोलंदाजी मार्केटवरती पाहायला मिळतं. तर समोर क्षितिज दिवेकर अनेक वेळा करता असे समीकरण आपल्या टीमसाठी उद्ध्वस्त केलं या खेळाडूनं आणि आज पुन्हा एकदा तोच प्रसंग त्याच्या आयुष्यामध्ये आणून उभं ठाकलेला आहे. 6 चेंडू 20. पहिला चेंडू प्रॉपर बॅटवरती चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये मेडल झालेला नाहीये. निर्धाव चेंडू येईल. समीकरण बदलतंय. 5 चेंडू आणि आपण पाहतोय अजूनही 20 धावेंची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये इथे रंगलेला आहे. रोमांच, थरार, संघर्ष, आनंदाच्या लाटा, पराभवाची अनुभूती, सांघिक कामगिरीचा कर्तब जाण्याचा झेंडा मिरवणारा आखाडा. रॉयल ट्रॉफी 2025 रंगला आपलातून सामना. आपुले या हिता असतो जागता, धन्य माता पिता तयाच्या, कुळी कन्या पुत्र होते ते सात्विका तयाचा हरिक वाटे देवा, तुका म्हणे याच्यासाठी केला होता अट्टास, शेवटचा दिस गोड होवा. वा वा चेंडू सुरेख. धानोरी स्पोर्ट क्लब संघाचे कर्णधार येऊन थांबा. पुन्हा एक गवळीन 2 निर्धाव चेंडू तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळते. समीकरण बदलत आहे. 4 चेंडू आणि 20 धावेंची गरज. टोचतीन हजारो लाखो काटे तुला, तू त्यांच्याही आरपार हो. टोचतीन हजारो लाखो काटे तुला, तू त्यांच्याही आरपार हो. अरे कळेल तुला कुवत तुझी, तू विजयाचा षटकार हो, तू विजयाचा षटकार हो. 4 चेंडू 20. हा बॉल यावेळेचा चेंडू बाहेर जाणार चेंडू होता. बॅट चालवली तिथे. पाठीमागे आपण पाहतो क्षेत्ररक्षक चेंडूवरती असेल. एक तर मिळाली. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न मैदानावरती केलाय आणि बघता बघता आपण पाहतोय 2 धावा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. या 2 धावेबरोबर समीकरण बदलत आहे. 3 चेंडू 18. 3 चेंडू आणि 18 धावा. सामना जर आपण पाहतोय षटकाराने फिनिश केला तर रवींद्र गिरमकर सर यांच्या माध्यमातून 777 रुपयाचं पारितोषिक इथे असणार आहे. हो गती परिवर्तन. हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहत आहात.
लाजबाब गोलंदाजी इथे मैदानावरती असेल. शेवटचे 2 चेंडू आणि 18 धावेंची गरज. स्टार्टच खरं तर सुरुवातीला मिळालं नाही. विशाल मोरे साहेब लवकर बाद झाले. त्यानंतर असं 17 धावा आहेत. सोप्पा चेंडू लालाराम प्रजापतीला टाकायचं इथे मैदानाच्या आतमध्ये. सर्वच गोलंदाजाने अफलातून गोलंदाजी केली. स्पेशली अभि कुजूरची 2 षटकं. वा सुंदर गोलंदाजी. आणि याचबरोबर यशवंत भाऊ पाचसंगी 11 HK स्पोर्ट क्लब लोणीकंद या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये. थँक्यू डीजे. थँक्यू. जितेन या.